अरे आपण नाही काय पण एक नाही, आपण नाही काय पण एक नाही. अरे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतो पण काहीच कामाचे नाही. अरे स्वतःला बाबासाहेबांची लेकरं म्हणता लेकर हो, अशी बाबासाहेबांची लेकरं सुस्त बसत नाही, सुस्त बसत नाही. काय वाजून द्यायचं म्हणून सांग ना. अरे गावात नाही जिल्ह्यात नाही, अरे गावात नाही जिल्ह्यात नाही, नव्हता फक्तच भारतावर, नव्हता फक्तच भारतावर, अरे नव्हता फक्तच भारतावर. जगी ठरला एक नंबर माझा भीमराव आंबेडकर, जगी ठरला एक नंबर माझा भीमराव आंबेडकर, जगी ठरला एक नंबर. गावात नाही जिल्ह्यात नाही, गावात नाही जिल्ह्यात नाही, गावात नाही अरे गावात नाही जिल्ह्यात नाही, नव्हता फक्तच भारतावर, नव्हता फक्तच भारतावर. साहेब नव्हता फक्तच भारतावर, जगी ठरला एक नंबर माझा भीमराव आंबेडकर, जगी ठरला एक नंबर माझा भीमराव आंबेडकर, जगी ठरला एक नंबर माझा भीमराव आंबेडकर. रामजीच्या तोलाल केली काने कमाल, रामजीच्या तोलाल केली काने कमाल, सिकुजीने भीमाने, सिकुजीने भीमाने केले सर्वांना लाल, केले सर्वांना लाल, केले सर्वांना लाल. साहेब बेलेकर साहेब, वानखेडे साहेब, रावसाहेब, काय लोक म्हणतात, काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे? काय लोक म्हणतात नाकाली पडपड करतात, संविधान बदलवू, संविधान बदलवू. अबे काय चटी बना होय का बे संविधान बदलवू म्हणजे? हा ऐरा करायचं काम होय का? अशा लोकांना ठरवून सांगतो कि ये खुद समझने की बात करते हैं, ये खुद समझने की बात करते हैं और हम अपने घर से निकलने की बात करते हैं. अरे इन लोग को फटी नोट नहीं बदल सकते, वो संविधान बदलने की बात करते हैं. जगी ठरला एक नंबर माझा भीमराव आंबेडकर, जगी ठरला एक नंबर माझा भीमराव आंबेडकर. अरे बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिली आहे रे, तरी पण आपण काळा काळा धागा म्हणतो, काळा धागा. काय अर्थ आहे त्याचं काळा धाग्याचं? खास करून माझ्या आई बहिणी काकू काका डिलिव्हरी झाली की काळा धागा, कोणता झाला की काळा धागा, कमरेला काळा धागा. अरे खरा इतिहास असा आहे की त्या काळामध्ये, गुलामीच्या काळामध्ये महाराष्ट्र ओळख राहायला पाहिजे म्हणून काळा धागा बांधण्यात आला होता. एवढा अधिकार भेटला, लोकशाही आली, अधिकार भेटला. अरे गुलाम मुक्त झाले तरी पण मनाने मानसिकतेने अधी तुम्ही गुलाम आहात. हे का तो काळा धागा, हे का? आता बाबासाहेबांचे लेख म्हणायचे ना, स्वतःला बदनाम करायचे ना. अरे बाबा बदनाम नाही करायचं. जगी ठरला एक नंबर माझा भीमराव आंबेडकर, जगी ठरला एक नंबर माझा भीमराव आंबेडकर, जगी ठरला एक नंबर माझा भीमराव आंबेडकर. साहेब आपण एप्रिल फुल बनवतो, एप्रिल फुल, एप्रिल फुल 1 तारीख. लाज वाटायला पाहिजे एप्रिल फुल नाही, चिंता बनवता तुम्ही एप्रिल फुल म्हणून. खोटं सांगता आणि म्हणे एप्रिल फुल. माझ्या नागपूरमध्ये नारीवरून बसमध्ये एक मुलगा बसला कॉलेजच्या, त्याच्याकडे ऑलरेडी पास होती. बर्डीचा नारी बसवर बसला आणि कंडक्टरला 10 रुपये दिले. म्हणे हे घे 10 रुपये तिकीट दे. त्यांनी त्याला तिकीट दिली तर कंडक्टरला म्हणतो पा एप्रिल फुल, माझ्याकडे पास होती तरी पण तुला 10 रुपये दिले. एप्रिल फुल काय नालायक हो. अरे खरा इतिहास असा आहे की 1 एप्रिल 1935 ला बाबासाहेबांनी एका ग्रंथाची स्थापना केली, लिहिलं द प्रॉब्लेम्स ऑफ द रुपीज. इथे सांगू मित्र, द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज, पैशाची समस्या. त्या ग्रंथाच्या आधारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. तो दिवस होता 1 एप्रिल. तर बाबासाहेबांचे महत्व कमी व्हायला पाहिजे, चिल्लर व्हायला पाहिजे म्हणून ह्या मनवादी लोकांनी त्याचं चुक्या कोणाचं काम चालू केलं एप्रिल फुल. आणि आम्ही पण तेवढीच चुक्या एप्रिल फुल बनवतो. बाबासाहेबांचा मदत येणार तुला चिरफाड करायचं राहणार नाही. जगी ठरला एक नंबर माझा भीमराव आंबेडकर, जगी ठरला एक नंबर माझा भीमराव आंबेडकर, जगी ठरला एक नंबर माझा भीमराव आंबेडकर. रामजीच्या तोलाल केली त्याने कमाल, रामजीच्या तोलाल केली
सिद्धीने भीमाने केले सर्वांना हलाल, केले सर्वांना हलाल, केले सर्वांना हलाल. थांबलाय नाही, थांबलाय नाही, थांबलाय नाही, थांबलाय नाही. नव्हता पुन्हा पुढं झुकणार, नव्हता पुन्हा पुढं झुकणार. जगी ठरला एक नंबर माझा भीमराव आंबेडकर. जगी ठरला एक नंबर माझा भीमराव आंबेडकर. जगी ठरला एक नंबर माझा भीमराव आंबेडकर. जगी ठरला एक नंबर माझा भीमराव. वंदन बुद्धाच्या चरणी, वंदन भीमाच्या चरणी, वंदन बुद्धाच्या चरणी, वंदन भीमाच्या चरणी. नतमस्तक होऊनी, नतमस्तक होऊनी, दोन्ही हात जोडूनी, दोन्ही हात जोडूनी, दोन्ही हात जोडूनी. मागे आता काहीतरी सगळं चालू, तुम्ही टीव्ही बघता, पेपर वाचता. भारतरत्न पुरस्कार कोणाला लिहून आले रे? गायकाला भारतरत्न, क्रिकेटरला भारतरत्न, नेत्याला भारतरत्न. हा काही दुसरा प्रकार नाही आहे. माझ्या बाळाला फक्त भीड मध्ये आणण्याचा आणि त्यांचं महत्व कमी करण्याचा प्रकार चालू आहे. पण मी काय म्हणतो की हर कोई ज्ञानी संत हो सकता. मागे काही नागर बडबड होते म्हणजे गीतेला राष्ट्रग्रंथ घोषित करू. अरे पण माझं म्हणणं आहे की हर कोई ज्ञानी संत हो सकता. इस धरती पे भीम पूजे जैसा दूसरा महामानव पैदा हो नहीं सकता. अरे सारा जहां घूम के देख लो यारो, मेरे भीम ने लिखे संविधान जैसा और कोई क्रम हो नहीं सकता, कोई क्रम हो नहीं सकता. भारत रत्न हे ग्रंथ देता म्हणून म्हणणार की किती बनले, अरे किती बांधले माऱ्यावर मारे, आकाशाला हात देतील का? अरे किती बांधले माऱ्यावर मारे, आकाशाला हात देतील का? तुंबून बोलले नदी आले नाले, त्याला समुद्राची सर येईल का? अंगावर वाघाचे काकडे पांगले म्हणून कोणी वाघ होईल का? आणि पुण्या ऐलाकाराला भारत रत्न दिलं म्हणून कोणी माझ्या बाबासाहेबांसारखा कोणी होणार का? माझ्या बाबासाहेबांसारखा कोणी होणार का? माझा भीमराव आंबेडकर. नव्हता घाला याला कपडा, नव्हती पायात चपल, नव्हता घाला याला कपडा, नव्हती पायात चपल. अरे नव्हता घालायला कपडा आणि नव्हती पायात चपल. पण आज मोठे सिंगार, बरोबर करतो मोठे सिंगार, नातो लाली पावडर. बाबासाहेबांनी कष्ट घेतले, मेहनत केली, दुःख उपसले म्हणून तुम्ही हे सगळं करून राहिले. मागे आश्रमांचं प्रकरण गाजलं. आश्रम अंदरमध्ये, आश्रम आतमध्ये तरी ते सत्संग चालू. आमच्या नागपूरला सुगत नगरला, माणनगरला पाणी नाही, पण तिकडे ते येतात शिवरात्री करायला, पण मार्च महिन्यामध्ये होळी करायला. तर तिथे टांग्याच्या टांग त्यांना भेटतो. कमी सुगंधी काय. अरे पण माझं असं म्हणणं आहे कि शेरों ने अकेले आना चाहिए, शेरों ने अकेले आना चाहिए और ये बात भीम भीम को समझना चाहिए. शब्दाकडे लक्ष द्या कि शेरों ने अकेले आना चाहिए और ये बात भीम सैनिकों ने समझना चाहिए. और दोबारा अगर आसाम जैसा दिखा तो उसको चौराहे पे जूते मारना चाहिए. चौराहे जगे डरला एक नंबर